एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. चला तर मग आज आपण अंडा मसाल्याची रेसिपी पाहणार आहोत. तर हा अंडा मसाला खूप वेगळ्या पद्धतीचा आहे. तर इथे साहित्य बघूया. त्यासाठी 4 अंडी, 1 टोमॅटो, 2 मध्यम साईजचे कांदे, आलं लसूण पेस्ट, धना पावडर, गरम मसाला, लाल तिखट आणि मूठभर कोथिंबीर घ्यायची आहे. तर इथे कांदे सोलून बारीक चिरून घ्यायचे. तर कांदे अगदी बारीक चिरायचे, जाडसर ठेवायचे नाही आहेत. तर एकदम बारीक चिरून घ्यायचे. नंतर टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे आणि कोथिंबीर पण चिरून घ्यायची आहे. तर आता इथे गॅसवर एक पॅन ठेवायचा आहे आणि गॅस चालू करायचा आहे आणि 2 चमचे तेल घालून घ्यायचे. तेल तापलं की आपल्याला इथे कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. जे ट्रान्सपरंट होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. नंतर कांदा परतला की ह्यामध्येच आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. तर इथे आलं लसणाची पेस्ट 1.5 चमचा घालायची आणि परतून घ्यायची आहे. नंतर आपल्याला 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि हे मसाले कांद्यात चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत, म्हणजे चांगले परतून घ्यायचे आहेत. आता मसाला चांगला परतला की टोमॅटो घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला आता मीठ घालून घ्यायचं आहे. तर आपल्याला इथे टोमॅटो पूर्ण शिजवून घ्यायचे आहे. त्यासाठी 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. नंतर झाकण काढून तेल बाजूला सुटेपर्यंत आपल्याला हे टोमॅटो चांगले परतून घ्यायचे आहेत. तर आता इथे तेल बाजूला झालं आहे. तर पॅनमध्ये सगळीकडे मसाला पसरून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने पसरून झाला की आता यावर आपल्याला अंडी फोडून घालायचे आहेत. तर एक एक करून 4ही पण अंडे ह्या मसाल्यावर फोडून घालायचे. तर लक्षात ठेवा, हे आपल्याला मिक्स करायचं नाही आहे, तर असंच ठेवायचं आहे. आणि वरतून किंचित मीठ भुरभुरायचं आहे, कारण आधी पण आपण मसाल्यात मीठ घातलं होतं. आणि झाकण ठेवायचं आहे. तर 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. नंतर झाकण काढून कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि पुन्हा इथे आपल्याला झाकण ठेवायचं आहे. तर गॅस अगदी मंदच ठेवायचा आहे. तर आता इथे झाकण काढायचं आहे आणि अंडी सेट झालेत का बघायचे. तर आता इथे अंडी सेट झालेत. तर आता इथे गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला एका ताटामध्ये अंडीचं मिश्रण काढून घ्यायचं आहे. तर हा अंडा मसाला खरंच खूप वेगळ्या पद्धतीचा. तर हे आपण टोस्ट, पराठे, फुलके याच्याबरोबर खाऊ शकतो. तर कधीतरी असं वेगळं खायला पण मस्त वाटतं. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर लाईक, शेअर करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.